नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून हंटरफोड आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन। महागाई कमी करून अच्छे दिन आणू असे आश्वासन जनतेला दिले, परंतु आज 5 वर्षे पूर्ण झाली। महागाई तर वाढत चालली आहे। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने सरकारला फटकेमार आंदोलन केले। जर या पुढील काळात महागाई कमी झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले। दरम्यान काँग्रेसने भारत बंदचे नाटक केले असूनही जनतेची दिशाभूल करत असल्याचा दावा शिवसेनेचे संजय विभूते यांनी लगावला। या पेट्रोलियम मंत्र्याच्या नावानं आणि या सरकारच्या नावानं गरिबाचं कंबरड मोडणाऱ्या मोदी सरकारचा, गरिबाचं कंबरड मोडणाऱ्या मोदी सरकारचा, अब्जावधीचा जाहिरात घोटाळा करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मोदी सरकार, मुर्दाबाद। आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सातत्यानं होत असलेल्या महागाईच्या विरोधामध्ये ज्या नरेंद्र मोदींनी या ठिकाणी देशाला 2014 मध्ये स्वप्न दाखवलं होतं की हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सातत्यानं गोरगरिबांना लुटत आहे, पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ करत आहे, त्याला एकच पर्याय भाजप आणि म्हणून सर्वसामान्य जनतेनं शिवाय शिवसेनेनंही त्या ठिकाणी साथ देऊन या ठिकाणी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यामध्ये मदत केली। आणि त्याच मोदींनी आज या ठिकाणी सपाटा लावला की सातत्यानं डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या दरामध्ये सातत्यानं वाढ केली जात आहे। मग या ठिकाणी बिअर बार बंद झाले, त्याचा सेस पेट्रोलमध्येच लावला जात आहे। सर्वसामान्य माणसाला दुष्काळ या ठिकाणी जाणवतोय, परंतु दुष्काळाची कुठलीही सोय न देता दुष्काळाचा सेस या ठिकाणी लावला जात आहे। इतर कितीतरी कर या ठिकाणी या पेट्रोल डिझेलच्या महागाईमध्ये लावले जात आहेत आणि म्हणून सातत्यानं रोज पेट्रोल या ठिकाणी डिझेल वाढते। पण त्यांना माहीत नाही की या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूसच या ठिकाणी भरडला जातोय। मोठमोठ्या उद्योगपतींना, मोठमोठ्या अंबानींना कुणाला याचं घेणं देणं नाही, सर्वसामान्य या ठिकाणी भरडला जातोय। आणि नालायकपणाचा कळस म्हणून भाजपचा रविशंकर प्रसाद या ठिकाणी सांगतोय की आमच्या हातामध्ये नाही। अरे मग कशाला काँग्रेसच्या नावानं बोंबा मारत होता तुम्ही या ठिकाणी? याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं करतोय। सर्वसामान्यांचा या ठिकाणी विश्वास तुम्ही या ठिकाणी गमावलेला आहे आणि म्हणून या मोदी सरकारला या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ होते, सर्वसामान्य माणूस आता आत्महत्या करायची पाळी आली। म्हणून या ठिकाणी आम्ही आता कडक लक्ष्मी आली की या कडक लक्ष्मीच्या हंटरनं या मोदी सरकारला फोडून काढल्याशिवाय आता हे मोदी सरकार ताळ्यावर येणार नाही असं आमचं मत आहे। आणि म्हणून सरकारमध्ये जरी आम्ही असलो तरी सरकार जमा नाही, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरतोय। आणि इथून पुढच्या काळात देखील ही जर दरवाढ कमी झाली नाही तर या मंत्र्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय शिवसेना गप्प। काँग्रेस हे आंदोलनाचं नाटक करते। खऱ्या अर्थानं काँग्रेसनं जे 60 वर्षात केलं त्याच्या दुप्पट पाप या ठिकाणी भाजप सरकार करते। त्यामुळे या काँग्रेसचा भारत बंदचं हे आंदोलनाचं नाटक होतं। शिवसेना कधीही आंदोलनाचं नाटक करत नाही। सर्वसामान्यांच्या प्रश्नाची नाळ जुळलेली शिवसेना हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन आंदोलन करत असते। आणि म्हणून उद्धवजींनी सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असो, व्यापाऱ्यांचा प्रश्न असो, जीएसटीचा प्रश्न असो, नोटाबंदी फसलेले आहे, स्वतः आता भाजपच्याच लोकांनी कबूल केलेला आहे, असे कितीतरी प्रश्न असो, या ठिकाणी शिवसेना आता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिवसेना ही स्वतंत्र बाण्याने सगळे प्रश्न हातात घेते नाही। या ठिकाणी मोर्चामध्ये सगळ्यांना निमंत्रित केलं गेलं होतं, परंतु कुणाची कोर्टाची तारीख आहे, कुणाची मुंबईला मीटिंग आहे, त्यामुळं गणपती काही ठिकाणी बाहेर गेलेले आहेत, स्थानिक नेते नाहीत असं काही नाही। सर्वजण आम्ही एकजूट आहे आणि एक ताकदीनं आम्ही शिवसेनेचं काम करतो।